पाटा बनवायचं असं काम सुरू आहे. तर आपण ना थोडक्यात इथे थोडीशी भांडी बघूया दगडाची काय काय आहेत आणि काय काय व्हरायटी आहे. याचे 500 ह्याचे 500 आहेत. आणि हा ह्याची साईज काय मीडियम आहे की स्मॉल आहे? हे मोठे साईज येते 500 रुपये. आणि हा लहानवाला? हे लहानवाला 250 रुपयाला. अच्छा. आणि हे पाट्याचे असे वेगवेगळे आकार पण तुम्ही बनवून देता का पाहिजे तसे? आता ह्यांच्याबद्दल थोडं सांगा ना ताई. हे पोरांचं औषध वगैरे लिहितात ना, हे करतात ना. अच्छा. हे असं जडीबुटीचं असतात ना, हे रेडी आहे का आता? कम्प्लीट आहे. ह्या काय फक्त ठेवून हे करायचं? पाण्याने भिजून जरा धुवून घ्यायचं. हा बरोबर. आणि हे पण तेच आहे का मोठ्या साईजचे? हे सांगा ना जरा. कलबत्ता आहे. अच्छा. पोरांचा खेळायचं पण असा घरामध्ये आला लसूण ठेचायला. आलं लसूण ठेचायला. आणि हा वाला मालता बोलतात तोच ना? दगडाचा मालता आहे हा. तर हा म्हणजे 5वीला वगैरे लहान मुलांच्या पूजण्यासाठी यूज करतात ना, किंवा अखंड दिवा म्हणून पण हा ठेवू शकतात. आणि हे सगळे काय त्याचे म्हणजे ह्याचेच आहेत का? या पाट्याचं वरट आहे आणि याची कलबत्त्याचं आहे. म्हणजे असं जो आकार मोठा असतो. हा. मग ताई जास्त कुठला प्रेफर करतात, छोटा मोठा? हा छोटा मोठा पण असतो. हा. मग त्याचा काय फरक पडतो का वाटणामध्ये? ह्याचा पण कमी रेट पण जास्त रेट पण होतो. असा असतो फक्त आकाराचा. बरोबर. आणि हा बघा एकदम मिनी खलबत्ता, मिनी पाटा वरवंट. अच्छा. लहान मुलांना खेळण्यासाठी बनवलंय. हे बघा पाटा आणि वरवंटा आहे लहान मुलाला खेळायला. हे बघा दगडाची भांडण. तर हे बघा इथे जात आहे. तर हा रेडी आहे का ताई? मग ह्याला ते फिरवायला इकडे फक्त दांडी लावायला लागते. ती तुम्ही बसवून देणार का? दांडी आणले तर बसून देतात. तुम्ही नाही बसवून देत का इथे? बसून देणार दांडी आणलं तर. अच्छा. मग किती पर्यंत येणार ताई? 2-2.5 पर्यंत. 2.5. अच्छा. हे बघा हा खलबत्ता आहे. पण हा कसला बनलाय ताई? हे कुरंदाचा आहे आणि कदानाचं दगड आहे. लाल दगडाचं आहे. लाल दगडाचं. अच्छा. हे बघा असं मस्त डिझाईन बनवली आहे. हे बघा. तिने दुसऱ्या ह्याच्या 1000 रुपये. ताई हा बनायला किती दिवस लागतो? 1 दिवसात बनतो का? हॅलो फ्रेंड्स, भक्तीज किचनमध्ये खूप मनापासून स्वागत. तर आपण या शॉपचा व्हिडिओ बघितलेला. हा पाथर्लीचा शॉप आहे. तर इथे आजी बसतात आणि म्हणजे ॲक्च्युली यांची फॅमिलीच आहे जे इथे दगडाची भांडी बनवतात. आणि तुम्ही या व्हिडिओला एवढा सुंदर प्रतिसाद दिला म्हणून आज आपण इथे आणखी इथे जे भांडी आहे त्यांची व्हरायटी बघायला आलेलो आहोत. तर हे बघा ह्यांचं हे काम आहे ना, हे पूर्ण दिवस सुरूच असतं. तर आता ऊन बघा किती झालंय, उन्हामध्ये बसतात सकाळपासून. हे बघा. तर आता हे बघा ह्यांच्याकडे ना ते रगडा पण आहे. म्हणजे ना हे इडली करायला जे यूज करतात ना ते बघा ते बनवून ठेवलेले. ते कसं यूज करायचं आई? असं वाटतं ते असं. अच्छा. दाखवा जरा. हे बघा ते बघा ह्याच्यामध्ये म्हणजे तांदूळ डाळ इडलीचं जे बॅटर असतं ते तयार होतं. बापरे जड आहे का हो? पण ह्याच्याने एकदम बारीक होतं का? बारीक होते असं वाटायचं असते. म्हणजे ते तांदूळ वगैरे इथे साईडला ठेवायचे आणि आतमध्ये वाटायचं आणि ते प्रॉपर निघतं का सगळं बाहेर? हे बघा हे बघा आत बाहेर होते. आत बाहेर. हा. म्हणजे जे वाटलंय ते बाहेर आणि परत मग डाळ आतमध्ये. तर हे रगडा बोलतात याला. इडलीचा हा एक आहे आणि हा एक आहे. हा बघा मोठ्या आकाराचा पण. ताई ह्याची काय प्राइस असेल तरी आई? 1000-1200 रुपये. 1000-1200 पर्यंत. कोणाचा असा बिझनेस असेल ना इडलीचा वगैरे किंवा तर ते लोक नेतात ना, म्हणजे जे इडलीवाले वगैरे असतात ना तर ते मोस्ट ऑफ ते यूज करतात. तर हे बघा असं ओव्हरऑल आहे. हे बघा आता काय लोक काय करतात इथे येतात भांडी घ्यायला आणि भरपूर अशी कटकट करतात त्यांच्याशी किंवा किंमत फार कमी करतात. एवढ्या उन्हामध्ये बसली आहे ती बाई भांडी बनवायला आणि पण 200-300 रुपयासाठी त्यांच्याशी एवढं भांडतात. तर हे योग्य नाही आहे. आता मी चेहऱ्याने दाखवत पण मी जस्ट तुम्हाला एक दाखवते की असं नका करत जाऊ. ते बघा. आता बघूया आणखी भांडी आपण. आणि हा वाला 800 रुपये. आणि हे लहान वाले ते 200-250. आणि हे 200-250. आणि हा वाला 400 रुपये. ओके. तर ताई हा मोठा जो जाता आहे त्याच्याबद्दल 2000. फिरवून दाखवा जरा. हे बघा आता फिरवून दाखवत आहेत. हे बघा. तर ताई याला जे दगड लाकूड असतं हा लाकूड असतं. मग ते तुम्ही बनवून देणार का? नाही ते
दुकानात तुम्ही लोक आणायचं आम्ही बनवून देणार. बनवून देणार ना? तुम्हाला फक्त लाकूड आणून द्यायचं. हा 1000 रुपये बोलले ना तुम्ही? आता ताई याच्याबद्दल ताई सांगा जरा. ताई बोलायला लागले ना. हे काय नक्की यूज काय याचं? हे खलबत्ता आहे. एवढा मोठा? आणि हे बघा खलबत्ता बघा. हा म्हणजे आकार पाहिजे तसं तुम्ही बनवून द्या, हो. जसं सांगू तसं. आणि या मोठ्या आणि खोलगट खलबत्त्याचा उपयोग म्हणजे वाटण बाहेर सांडत नाही. खाली ते शेंगदाणे चटणी हा त्याच्यासाठी. आणि जास्त प्रमाणामध्ये समजा मिक्सर मध्ये नाही करायचं तर ह्याच्यात करू शकतो. तो याचा बेनिफिट असतो. हे बघा. आणि ताई ह्याच्याबद्दल थोडं सांगा. हे जे आहेत ते साण आहे. अच्छा, हे दोन्ही पण साण आहेत का? दोन्ही पण साण आहे. मग हे लहान मोठे आकार का असतात? म्हणजे लहान मोठं म्हणजे कुणाला मोठं लागते कुणाला लहान जास्त प्रमाणामध्ये समजा काय वाटायचं असेल तर म्हणजे उगळायचं असतं, औषध उगळायचं ना. आणि हे काय फक्त लहान पाटा किचनवर वाटायचं म्हणजे चेचून वगैरे थोडंफार वाटण असेल तर करू शकता. ताई हा जात्याबद्दल सांगा ना, खूप सुंदर वाटतंय. शोसाठी घेतात, पूजेसाठी घेतात. अच्छा, तर हे बघा हा जाता आहे ना, म्हणजे जात्यासारखाच आहे जो नॉर्मल जाता असतो तसा, पण हे कसं पूजेसाठी किंवा शो साठी पण तुम्ही यूज करू शकता. आणि हे बघा खलबत्त्यांचे हे प्रकार आहेत. हे बघा असा पण आहे. ताई हा थोडा वेगळा दिसतोय, लाल दगडाचा. मग काय फरक असतो हा दगड आणि तो, त्याच्यामध्ये फरक काय असतो? फरक काय फरक नाही ते काळा दगड आहे. मग तो तुटणार वगैरे नाही ना? अच्छा, मग हे काय प्राइस मध्ये आहेत हे वाले? ते 400 रुपये. 400 रुपये. अच्छा, आणि ते वाले? ते दिवा 500 रुपये. दिवा 500 रुपये. हे बघा हा ना अखंड ज्योत वगैरे साठी हा दिवा ना यूज केला जातो. आणि हे बघा हे वरवंट्याचे एवढे प्रकार आहेत. आणि हे सगळे ना पाट्याचे प्रकार आहेत. तर ह्याच्यामध्ये आकार वगैरे पण वेगवेगळे असतात ना. हे बघा, तर यांच्याकडे ना अशी भरपूर व्हरायटी आहे. तर ह्या ताईच मोस्ट ऑफ इथे बसलेल्या असतात आणि आजी एक बसलेल्या असतात. आता आज आजी नाही आहेत, ह्या ताई आहेत. तुम्ही पण असता का? हे बघा ह्या ताई बनवत असतात, ह्या आई बनवत असतात आणि एक आजी असतात. तर आई इथे येतात भरपूर असे गिराईक वगैरे. तर तुमची एवढी मेहनत असते पण काय काय गिराईक असे खूप पैसे कमी जास्त करतात. मग तेव्हा कसं वाटतं? काय तर कमी जास्त करून द्यायचं. नाही द्यायचं, बरोबर. कारण तुमची मेहनत पण असते ना एवढी. आणि हात वगैरे एकदम हे काम करून एकदम कडक होत असतील ना. मग आता एवढ्या उन्हामध्ये वगैरे तुम्ही बसता, पावसाळ्यामध्ये पण कधी कधी असता, हिवाळ्यामध्ये बसता. एवढं मेहनतीचं काम आहे. तर आता समजा ताई तुम्हाला मोठी ऑर्डर असेल, आम्हाला जाता पाटा वरवंटा खूप काही अशा गोष्टी पाहिजेत, मग ती ऑर्डर घेता का तुम्ही? ऑर्डर घेते ना. मग तुम्हाला किती दिवस आधी तरी सांगावं लागेल? 8 दिवस पहिला सांगायला लागते. 8 दिवस आधी. आणि ऍडव्हान्स वगैरे द्यायचं कसं काय पद्धत आहे? ऍडव्हान्स घेतो. मग इथे येऊन फक्त ऍडव्हान्स द्यायचा आणि ऑर्डर देऊन जायची. म्हणजे तुम्ही जास्त प्रमाणामध्ये जरी वस्तू असेल तरी त्या तुम्ही बनवून देणार, बरोबर ना? तर आता ताई तुम्ही काय बनवतायत? लहान पाटा बनवतायत. हे सगळे रेडी आहेत ना जे बनवलेत ते? आणि आता हे काय काम चालू आहे तुमचं? लहान पाटा. अच्छा, म्हणजे हे गरजेचंच असतं, ह्याच्यामुळे वाटण जरा बारीक होतं ना. हा, हे बघा, तर ह्या ताई बसलेल्या असतात, ह्या बसलेल्या असतात. तर मी डिस्क्रिप्शन मध्ये आणि कमेंट बॉक्स मध्ये इथला प्रॉपर ऍड्रेस देईन. तरी आई तुम्ही इथला प्रॉपर ऍड्रेस सांगा, इथे यायचं कसं? पाथर्ली इंद्रनगर. पाथर्ली इंद्रनगर, कल्याण रोड. तर हे बघा हा ना मंजुनाथ स्कूल इथेच आहे आणि हा पाथर्ली आहे. हे बघा, तर त्याच्याबरोबर ना असे ऑपोजिटलाच ह्या बसलेल्या असतात. हे बघा, आता ऊन खूप आहे ते बघा, त्या ताईंनी डोक्यावर पदर घेतलाय. इथे बसलेले असतात आणि इथे बसून हे सगळी कामं करतात. हे बघा 9702 655 620. हा कोणाचा नंबर आहे? त्या आईंचा आहे. तर ऑर्डर करायसाठी त्यांना कॉल करा आणि यांच्याकडे येऊन तुमची ऑर्डर किंवा फोनवर प्लेस करा. हे बघा आणखी एक नंबर आहे 99 हां 20 754 708. हा त्यांचा दुसरा नंबर आहे. अच्छा, तुमचा पण घेते मी, थांबा. ऍक्च्युली ना त्यांना नंबर म्हणजे असं सांगता येत नाही, ते मोबाईल मध्ये बघून किंवा असं सांगतात. हे बघा एकदम साधी माणसं आहेत. 7400136006. ताई तुमचं नाव काय? यल्लम्मा. आणि ताई तुमचं?
शिवमा. तर ह्या असतात इथे, तर यांना कॉल करा, यांच्याकडून घेऊन जा भांडी. तर एकदम साधे आहे ती माणसं, ह्यांना म्हणजे नंबर मग त्यांनी असं दाखवला तर कॉल करा. आई तुमचा टायमिंग वगैरे 12:30 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आम्ही आहे. 12:30ला स्टार्ट करता का? सकाळी नसतं? सकाळी नसते. आणि सकाळी ठेवते घरात आहे. अच्छा, म्हणजे कोणाला जर इथे नसेल तर आवाज द्यायचं आणि फोन करायचा. फोन करायचं. आणि कुठल्या दिवशी बंद वगैरे कधी असतं? नाही बंद म्हणजे कायम स्वरूपी आहे तुमचं इथे? काय तर फंक्शन असला, काय तर लग्न कार्य असला, काय पूजा असला तेव्हाच बंद असते, नाही तर नसतं. तर नाही. ओके, म्हणजे फक्त कोणाला यायचं तर व्हिडिओत नंबर दिला त्याच्यावर फोन करायचा आणि यायचं. यायचंच, कारण लोक लांबून पण येतात ना इथे भांडी घ्यायला किंवा काय. ठीक आहे, थँक्यू.